नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल महाजॉब पोर्टल. तर मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा, त्याचबरोबर ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा. तर आज एक नवीन व्हिडिओसह उपस्थित झालेल्यामध्ये ज्यामध्ये पाहू शकता इंडियन पोस्ट महाभरती आहे, ज्यामध्ये 10वी व 12वी पास विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे. ज्यामध्ये 1029 जागा पोस्टमॅनसाठी आहे, पात्रता 12वी पास असणार आहे. 15 जागा आहे मेल गार्डसाठी, पात्रता 12वी पास असणार आहे. आणि 327 जागा आहे MTS म्हणजेच मल्टीटास्क सर्व्हिससाठी. या ठिकाणी 10वी पास पात्रता असणार आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 3 नोव्हेंबर 2020 असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करता येईल, त्याचबरोबर तुम्हाला आरक्षण किती आहे, फीस किती असणार आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली जाईल. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी ऑफिशियल सर्क्युलर आलेला आहे, भारतीय डाक विभागाकडून आलेला आहे, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट इंडिया. ठीक आहे. तर या ठिकाणी पोस्टमॅन, मेल गार्ड आणि मल्टीटास्किंग स्टाफच्या जागासाठी हा ऑफिशियल सर्क्युलर पब्लिश केलेला आहे. या ठिकाणी लिंक पाहू शकता. या लिंक थ्रू तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, म्हणजेच फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर या जागा आहेत ना, 2015, 16, 16, 17मध्ये ज्या जागा भरल्या गेल्या नव्हत्या त्या जागा पुन्हा एकदा भरल्या जाणार आहे. रजिस्ट्रेशन ची डेट या ठिकाणी सुरू झालेली आहे 5/10/2020 पासून ते 3/11/2020 पर्यंत ही डेट असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता तुमची पोस्टमॅन मेल गार्डसाठी तुम्हाला पेमेंट असणार आहे 21,700 ते 69,100 पर्यंत. पे लेवल 3 नुसार ही पेमेंट दिली जाणार आहे. त्याचबरोबर मल्टीटास्किंग स्टाफसाठी तुम्हाला पेमेंट असणार आहे पे लेवल या ठिकाणी 1 नुसार असणार आहे, तुम्हाला 18,000 ते 56,900 रुपयेपर्यंत असणार आहे. या ठिकाणी वॅकन्सी जे आहेत ना, या ठिकाणी तुम्हाला डिपार्टमेंट ऑफ पोस्टकडून महाराष्ट्र सर्कलसाठी या ठिकाणी निघालेले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला रिझर्वेशननुसारही तुम्हाला जागा सुटलेल्या आहेत, ज्यामध्ये पाहू शकता यामध्ये SC ST साठी अदर, त्याचबरोबर OBC साठी सुद्धा या ठिकाणी रिझर्वेशन दिलेलं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता जे कॅन्डिडेट या ठिकाणी ॲबिलिटी आहे, त्यामध्ये जे अपंग आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता त्यांना सुद्धा आरक्षण दिलेलं आहे, कॅटेगरीनुसार त्यांना आरक्षण. तर मित्रांनो, या ठिकाणी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक नॅशनॅलिटी तुम्ही इंडियन सिटीजन असायला हवा आहे, ज्यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सिटीजन ऑफ इंडिया किंवा सब्जेक्ट ऑफ नेपाळ, सब्जेक्ट ऑफ भूतान. ठीक आहे. तर तुम्ही इंडियन सिटीजन असणे आवश्यक आहे. तर त्याबरोबर या ठिकाणी तुमची एज लिमिट असणारे, एज लिमिट या ठिकाणी पोस्टमॅन आणि मेल गार्डसाठी असणारे 18 ते 27 आणि एज लिमिट असणारे MTS साठी असणारे 18 ते 25 वर्ष. त्याचबरोबर या ठिकाणी या पोस्टासाठी रिलॅक्सेशनसुद्धा अवेलेबल असणार आहे. जे या ठिकाणी 27 वर्षापेक्षा जास्त भरतील वय त्यांना एज रिलॅक्सेशनमध्ये सवलत मिळणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी जर तुम्ही SC आणि ST कॅटेगरीमधून असाल तर तुम्ही पोस्टमॅन किंवा मेल गार्डसाठी जॉबसाठी ॲप्लिकेशन करत असाल तर तुम्हाला 5 वर्ष या ठिकाणी दिलेलं रिलॅक्सेशन दिले जाईल. त्याचबरोबर जर तुम्ही MTS साठी दिला तर 5 वर्ष सुद्धा दिला जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला एज रिलॅक्सेशन दिलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे. या ठिकाणी पाहू शकता फॉर पोस्टमॅन आणि मेल गार्डसाठी या ठिकाणी 12वी पास असणे आवश्यक आहे. तुमचं जे बोर्ड आहे तुमच्या महाराष्ट्र स्टेटतून असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला भाषा कोणती येणं आवश्यक आहे, यामध्ये मराठी भाषा येणे अत्यंत आवश्यक आहे, कारण की ही पोस्ट ही महाराष्ट्रामध्ये आहे. त्याचबरोबर मराठी आणि कोकणी जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही हे स्टेट ऑफ गोवासाठी तुम्हाला असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी गोवासाठी पण तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. या ठिकाणी सिलेक्शन ऑफ महाराष्ट्र स्टेट ॲप्लिकंट शुड बी हॅव स्टडी इन पास मराठी लँग्वेजमध्ये तुम्ही 10वी पास शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जर गोवा स्टेटतून असाल तर तुम्ही या ठिकाणी कोकणी किंवा मराठी या भाषेतून 10वी पास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नॉलेज ऑफ वर्किंग कॅम्प्युटर असणे तुमच्याजवळ आवश्यक आहे, जसं की MSc IT किंवा स्किल टेस्ट डाटा एंट्री ऑन कम्प्युटर. ठीक आहे.
तर या ठिकाणी पेपर नंबर 3 असणार आहे, कम्प्युटर बेस्ड असणार आहे, ज्यामध्ये डाटा एंट्रीचा पेपर असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कम्प्युटरचं थोडं कीबोर्डचा नॉलेज असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे, जसे की MSc IT. ठीक आहे. तर या ठिकाणी एक अजून नोट दिलेली आहे की या ठिकाणी नोट 1मध्ये सांगितले की तुमच्याजवळ ड्रायव्हिंग लायसन असणे आवश्यक आहे. ज्यावेळेस तुम्ही जर पोस्टमॅनसाठी तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही सिलेक्शन झाला तर तुम्हाला या ठिकाणी ड्राईव्ह 2 व्हीलर किंवा 3 व्हीलरचा लाईट मोटार व्हेकलचा तुम्हाला या ठिकाणी 2 इयर डेट इज अपॉइंटमेंट 2 वर्षाच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी अपॉइंटमेंट झाल्याच्या नंतर या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन दाखवायचा असणार आहे. ठीक आहे. ड्रायव्हिंग लायसन नसेल तर तुम्हाला अपॉइंटमेंट केलेल्या 2 वर्षामध्ये जर ड्रायव्हिंग लायसन नसेल तर तुम्ही या ठिकाणी नोकरी गमवू शकता तुमची, हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता तुमची MTSसाठी तुम्हाला पात्रता असणार आहे 10वी पास. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सुद्धा मराठी येणे आवश्यक आहे, कारण की ही जागा मराठीतून आहे, आपल्या महाराष्ट्रातून भरली जाणार आहे. ठीक आहे. तर त्याचबरोबर डिस्क्वालिफिकेशन नो पर्सनल. ठीक आहे. या ठिकाणी सांगितले की त्याचबरोबर नोटमध्ये काय सांगितले या ठिकाणी पाहू शकता. MTSसाठी नोटमध्ये सांगितले तुम्ही 10वी पास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला मराठी भाषा येणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही गोव्यातून भरत असाल तर तुम्हाला कोकणी भाषा येणे अत्यंत आवश्यक आहे MTSसाठी. ठीक आहे. पॅटर्न कसा असणार आहे, सिलेबस कसा असणार आहे या ठिकाणी पाहू शकता. पहिला जो डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे पेपर 1 कॉम्पिटेटिव्ह ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड CBTमध्ये तुमची एक्झाम होणार आहे, 1 नंबरची एक्झाम. त्यानंतर लोकल लँग्वेज जसं की मराठी इंग्लिश. ठीक आहे. या ठिकाणी तो पण पेपर पेन अँड पेपर मोडमध्ये होणार आहे, ते डिस्क्रिप्शन पार्टमध्ये असणार आहे. MCQ टाईप हे क्वेश्चन असतील, पण तुम्हाला पेन अँड पेपर मोडमध्ये हा पेपर होणार आहे, सेकंड पेपर लँग्वेजचा. ठीक आहे. त्याचबरोबर पेपर नंबर 3 नंबरचा पेपर होणार आहे, जो डाटा एंट्री स्किल टेस्ट होणार आहे, ज्यामध्ये ही टेस्ट कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला हे कम्प्युटरवर एक्झाम द्यावी लागणार आहे. तर टाईप ऑफ क्वेश्चन कसे येणार आहे, पेपर 1साठी तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन येणार आहे, नंबर 2साठी सुद्धा मल्टिपल चॉईस क्वेश्चन येणार आहे, पण सब्जेक्ट वाईज येणार आहे. त्याचबरोबर नंबर 3चा पेपर असणार आहे, तो कम्प्युटरवर होणार आहे, तो स्किल टेस्टचा पेपर असणार आहे. या ठिकाणी पाहू शकता ॲज अ सिलेबस या ठिकाणी तुमचा पहिला पेपर 100 मार्काचा असणार आहे, दुसरा पेपर 60 मार्काचा आणि तिसरा पेपर 40 मार्काचा असणार आहे. या ठिकाणी ड्युरेशन दिलेलं आहे, जो पहिला पेपर होणार आहे त्यासाठी 90 मिनिटे दिलेले आहेत, आणि दुसरा पेपर होणार आहे ते 60 गुणासाठी 45 मिनिट, आणि तिसरा जो स्किल टेस्ट होणार आहे त्याच्या 20 मिनिटामध्ये 40 गुण तुम्हाला मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. तर त्याचबरोबर तुम्हाला भाषा या ठिकाणी क्वेश्चन पेपरमध्ये कोणकोणती असणार आहे, इंग्लिश, हिंदी अँड रिस्पेक्टिव्ह लोकल लँग्वेज म्हणजे मराठी असणार आहे. इंग्लिश लोकल लँग्वेजसुद्धा सेकंड पेपरसाठी असणार आहे, आणि थर्डसाठी फक्त इंग्लिश असणार आहे. लँग्वेज ऑफ आन्सर पेपरमध्ये नॉट ॲप्लिकेबल ॲज मल्टिपल चॉईस क्वेश्चन, यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन असल्यामुळे तुम्हाला पेपरची लँग्वेज कशी आहे आन्सर बुकची ती तुम्हाला या ठिकाणी काही अडचण येणार नाही, ॲज पर क्वेश्चन. ठीक आहे. हे डिपेंड करणार आहे तुमचे क्वेश्चन कसे आहे सेकंड पेपरमध्ये. ठीक आहे. आणि थर्डचा इंग्लिशच असणार. या ठिकाणी पाहू शकता ST आणि SCसाठी पासिंग असणार आहे 33%, OBCसाठी 37%, आणि ऑदरसाठी 40%, EWSसाठी 37%, आणि जे हँडिकॅप आहे त्यांना 33% असणार आहे. ॲज सेम सेकंड पेपरसुद्धा असणार आहे, आणि थर्ड पेपरमध्ये तुम्हाला ST आणि SCमध्ये असाल तर तुम्हाला या ठिकाणी 65% टायपिंग आली पाहिजे, जे स्किल टेस्ट होणार आहे त्यामध्ये आली पाहिजे. OBC असाल तर 70 आणि ऑदर असाल तर 75, EWS असाल तर 70 आणि PWD असाल तर 65% येणार इफ यू नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम द स्किल टेस्ट. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी नोट घ्यायचं आहे, यामध्ये स्किल टेस्ट डिसॅबिलिटी जे आहेत त्यांना थोडीफार सूट देऊ शकतात. ठीक आहे. आता क्वेश्चन कसे येणार आणि ते या ठिकाणी पेपर 1चा आपण सिलेबस पाहत आहोत, जे मॅक्झिमम मार्क 100साठी असणार आहे, आणि मिनिमम या ठिकाणी मिनिट दिलेले आहेत 19. ठीक आहे. त्यामध्ये या ठिकाणी पेपर 1 जो 30 मार्कासाठी 30 क्वेश्चन येणार आहे, यामध्ये जनरल अवेअरनेस नॉलेज असणार आहे, टॉपिक कवर यामध्ये 4 ते 8 क्वेश्चन यामध्ये इच टॉपिक म्हणजे प्रत्येक टॉपिकचे 4 ते 8 क्वेश्चन येणार आहे, ज्यामध्ये इंडियन जिओग्राफी म्हणजे भारतीय भूगोल, सिव्हिल्स, जनरल नॉलेज, इंडियन कल्चर अँड फ्रीडम स्ट्रगल, इथिक्स अँड मोरल स्टडी. ठीक आहे. हे 30 मार्कासाठी असणार आहे. बेसिक अर्थमॅटिक्स यामध्ये मॅथचे असणार आहे सुद्धा, ऑर्डर डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशनल आणि सबस्ट्रॅक्शन,
असे क्वेश्चन असणार आहे, ठीक आहे. 40 गुणांचा असणार आहे बेसिकसाठी. त्याचबरोबर लॉस प्रॉफिट, सिम्पल इंटरेस्ट, कॉमन इंटरेस्ट, ॲव्हरेज टाईम वर्क, टाईम डिस्टन्स, युनिटी मेथड असे प्रश्न असणार आहे. रिजनिंग अँड ॲनालिटिकली ॲबिलिटी असणार आहे 30 गुणांसाठी. बॉथ वर्बल अँड नॉन वर्बल टाईप असणार आहे, ठीक आहे. तर या त्याचबरोबर हा सेकंड पेपर असणार आहे 40 मार्कासाठी. तुम्हाला हा ट्रान्झिशन वर्ड फ्रॉम इंग्लिश टू लोकल लँग्वेज करावा लागणार आहे. यामध्ये 15 क्वेश्चन असणार आहे, इच 1 मार्कासाठी असणार आहे. त्याचबरोबर ट्रान्झिशन वर्ड इन लोकल लँग्वेज टू इंग्लिश, जे तुमची प्राथमिक भाषा आहे त्यामधून तुम्हाला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचे आहे, त्याचे पण 15 क्वेश्चन असणार आहे, ते 15 मार्कसाठी असणार आहे. लेटर रायटिंग लोकल लँग्वेज इन 80 to 100 वर्ड्स इन 1 क्वेश्चन अटेम्प्ट आउट ऑफ 3 पैकी तुम्हाला 1 अटेंड करावं लागणार आहे, 15 मार्क असणार आहे. त्यानंतर पॅराग्राफ लिहायचा आहे किंवा शॉर्ट एसे लिहायचे आहे, लँग्वेज इन 80 तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये लिहायचे 80 ते 100 या ठिकाणी वर्ड्समध्ये. 3 तुम्हाला एक या ठिकाणी ऑप्शन देईल आणि 3 पैकी 1 तुम्हाला लोकल लँग्वेजमध्ये या ठिकाणी पॅराग्राफ किंवा शॉर्ट एसे लिहायचे, निबंध लिहायचे. त्याचबरोबर या ठिकाणी स्किल टेस्ट 20 मार्क या ठिकाणी असणार आहे. 20 मिनिटची जे कम्प्युटरवर असणार आहे. डाटा एंट्री 2000 की डिप्रेशन असणार आहे. ±5% दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही 5% चुका करू शकता, ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सांगितले 40 मार्कासाठी हा असणार आहे, ठीक आहे. प्रोसेस ऑफ फॉर्मॅट सर्टिफिकेट, जे तुम्हाला सर्टिफिकेट आवश्यक आहे त्याची संपूर्ण लिस्ट यामध्ये दिलेली आहे. तुम्हाला जो पण कॅटेगरी वाईज तुम्हाला जो सर्टिफिकेट आवश्यक आहे तो या ठिकाणी पाहू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी काय काय आवश्यक आहे, मोबाईल नंबर आवश्यक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कारण की या मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP येणार आहे. नंबर 2 ईमेल ID असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला कलर्स पासपोर्ट साईजचा या ठिकाणी फोटोग्राफ असणे आवश्यक आहे, ठीक आहे. स्कॅन सिग्नेचर करायचे आहे. त्याचबरोबर कॅटेगरीचे सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचे, जसे की तुम्ही OBC ST SC असाल तर या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर जर तुम्ही OBC कॅटेगरीतून असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिलेअरसुद्धा सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर इन्कम आणि ॲसेट सर्टिफिकेट जे EWSचे आहेत त्यांनासाठी हे अपलोड करावं लागणार आहे. डिसॅबिलिटी सर्टिफिकेट जे या ठिकाणी कॅन्डिडेट आहेत त्यांचं जर या ठिकाणी डिसॅबिलिटी असेल तर ते या ठिकाणी त्यांचं सर्टिफिकेट जोडू शकतात. लेटर ऑफ अंडरटेकिंग, या ठिकाणी अंडरटेकिंगसुद्धा तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे, जे तुम्हाला खूप महत्त्वाचं असणार आहे. स्कॅन इमेज ID प्रूफ तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे, ज्यामध्ये फोटोग्राफ स्क्रिप्ट तुम्हाला द्यावं लागणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मेडिकल सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला अफेरिंग डाटा एंट्री स्किलसाठी तुम्हाला इश्यू बाय मेडिकल अथॉरिटी, जे तुम्ही डाटा एंट्रीसाठी तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे, ठीक आहे. तर याचबरोबर जे इम्पॉर्टंट NOC या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे. त्याचबरोबर जे इम्पॉर्टंट आहे 10वीचा मार्कशीट, 12वीचा मार्कशीट या ठिकाणी देण्याची आवश्यकता आहे. ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता, ठीक आहे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी ही वेबसाईट आहे, ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, ठीक आहे. डिस्क्रिप्शनमध्ये ओपन करा. जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही डिस्क्रिप्शनमधून एक माझा इंस्टाग्राम ID आहे, ज्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल. मला इंस्टाग्रामला भेट देऊ शकता. इंस्टाग्राम ID डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल, ठीक आहे. या ठिकाणी ऑनलाईन तुम्ही स्टार्टिंगच्या रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला ईमेल ID, मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे, कारण की या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी OTP याच्यावर येतो, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचे की तुमचा चालू नंबर द्या, ज्यामुळे तुम्ही पुढं तुम्हाला काही अडचण येणार नाही, ठीक आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. जर हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा विसरू नका. बाय बाय, टेक केअर, धन्यवाद.